मंडळी, मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्येने संपूर्ण राज्य हादरलंय। या हत्येप्रकरणी आज केज जिल्हा व सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली। आता या प्रकरणातील पुढील सुनावणी 26 मार्चला होणार आहे। हत्येप्रकरणी सीआयडीचा दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतरची ही महत्त्वाची सुनावणी पार पडली। सरकारी वकिलांकडून 26 तारखेपर्यंत मुदत देण्याची मागणी करण्यात आली। 15 दिवसांनंतर पुन्हा ही सुनावणी होणार आहे। यावेळी या प्रकरणातील वाल्मिक कराडसह सर्व आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीसाठी उपस्थित होते। सुनावणीच्या वेळी वाल्मिक कराडने हात जोडून उभा होते। आरोपपत्रात पूर्ण कागदपत्र दिले नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला। आरोपींचा जबाब दिला नसल्याचे त्यांनी सांगितले। आरोपींचे जबाब हे बंद लाफिफ्यात आहेत। तो लाफिफा उघडून आरोपींना उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली। त्याशिवाय या प्रकरणातील डिजिटल पुरावे, व्हिडिओ, सीडीआर, ऑडिओ कॉल याची मागणी करण्यात आली। दरम्यान या प्रकरणी सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उभे होते। ओळख परेडसाठी सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले। यावेळी या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराड हा हात जोडून उभा होता। यावेळी कोर्टाने आरोपपत्र मिळाले का, वकील देण्यात आला का याची विचारणा केली। त्यावर आरोपींनी हो असे उत्तर दिले। सरकारी वकिलांनी 26 मार्च मुदत देण्याची मागणी केली। खंडणी प्रकरणातील आरोपी ज्ञानेश्वर मुळे संदर्भात काही आक्षेप असेल तर कोर्टात लेखी म्हणणे सादर करा अशी सूचना कोर्टाने केली। आरोपीच्या वकिलांनी कोर्टात अर्जाद्वारे सरकारी पक्षाच्या वकिलांकडून कागदपत्राची मागणी केली। न्यायाधीशांनी तो अर्ज सरकारी वकिलांकडे देत कागदपत्राची पूर्तता करण्याचे आदेश दिले। दरम्यान हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालेल आणि या खटल्याच्या शेवटी मला जजच्या तोंडून या सर्व आरोपींना फाशी दिली जाणार आहे हे ऐकायचं आहे असं मत धनंजय देशमुखांनी व्यक्त केलं। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।